आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। आज माझी सरकारला एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रात सांगोला तालुका एक असा आहे की फळबागासाठी प्रसिद्ध आहे। आज सांगोला तालुक्यामध्ये एवढा पाऊस पडलेला आहे आणि हे कडलास गावामधील हे पीक आहे की संपूर्ण पीक हे पाण्याखाली पूर्ण गेलेलं आहे। आज अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जवळा मंडलमध्ये पाऊसच पडलेला नाही। तर अधिकाऱ्यांना माझी एवढीच विनंती आहे की ती जे तुमचं यंत्रणा आहे बसवलेलं ती यंत्रणा पहिल्यांदा चेक करा आणि चेक करून कडलास गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्या बांधावरती जाऊन तुम्ही ह्या पिकाची पाहणी करा की हे पीक खरंच पावसाने खराब झालेलं आहे का ओढ्याचं पाणी येऊन खराब झालेलं आहे ह्याची पहिल्यांदा तुम्ही खात्री करा। आणि माझी विनंती आहे की अधिकाऱ्यांना की तुम्ही प्रत्येक शेतकऱ्या बांधावर जाऊन खात्री करा की पिकाचं खरंच नुकसान झालेलं आहे। आणि आज हे संपूर्ण डाळिंब बघताय, हे संपूर्ण डाळिंब पाण्याखाली गेलेलं आहे आणि ही जी पाणी आहे पूर्ण हे पावसाचं पाणी आहे, ही काय ओढ्याचं किंवा नदीचं पाणी आलेलं नाही, पूर्ण पावसाचं पाणी या ठिकाणी आलेलं। पालकमंत्री इथं आल्यानंतर बोलले की तुम्ही सरसकट करू नका, पण मी तुमचं गाव घेतो त्याच्यामध्ये। मग हे काय आहे, सरसकट नाही असं का शब्द वापरायचा? जर गाव घेतलं तर सरसकट सगळ्यांना अनुदान मिळेल का? मिळालंच पाहिजे आणि आमची विनंती आहे की द्यावावं। घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि जर असं काय करत नसाल किंवा तुम्ही असं करत असाल तर आम्ही तहसील कार्यालयावर सुद्धा मोर्चा काढायला घाबरणार नाही। परमिती बातमी आली की कृषी अधिकारी जाधव मॅडमने जवळा मंडल त्यातून वगळलंय, तर तुमचं काय मत आहे सध्या? मॅडमने खुर्चीवर न बसता, ऑफिसमध्ये बसता गावागावामध्ये यावं, कडलासमध्ये यावं, प्रत्येक वाड्या वस्तीवर फिरावं, बाबा प्रत्यक्षात नुकसान भरपाई झाली का नाही, पाऊस झालाय नाही पाहावं, शेतकरी बांधावर जावं, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर रानामध्ये जावं। मॅडमचं कसं आहे की मॅडमला कुणाला दबाव आहे का? राजकीय दबाव जर असेल तरी शेतकऱ्याला मॅडमने सांगावं। राजकीय दबावामुळे मॅडमला पाऊस एवढा, आता त्यांचं म्हणणं आहे की 40 पाऊस झालाय किंवा ही झालाय 130 पर्यंत पाऊस झालाय कडलासमध्ये पूर्ण। आता तुम्ही बघत असाल ही आता आमची बाग आहे, या बागेत तुम्ही बघा पूर्ण माल खराब होऊन खाली गळलाय माल आणि एवढं पाणी आता झाडं राहतील का नाही गॅरंटी नाही। शेतकरी जगल का मरण्याचा शेतकऱ्या प्रश्न आणि मॅडमचं म्हणणं आहे की कडलास गाव बसणार नाही, जवळ मंडळ बसणार नाही। तर आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे मॅडमला की एकदा मॅडमने यावं, प्रत्यक्षात बघावं, नुकसान झालं असेल तर आमचं नुकसान झालं असेल तुम्ही बघा, असेल तर आम्हाला आमचं गाव घाला, नाहीतर शेतकरी असं मत नाहीत की बाबा आमचं झालं नाही नुकसान तुम्ही घालू नका। प्रत्यक्षात मॅडम एकदा येऊन बघावं आणि नंतर मॅडमनं डिसिजन घ्यावं। लोकप्रतिनिधी गावात काही ठिकाणी भेटी दिलीत, तुमच्या शेतकऱ्याच्या बांधावर काय आले होते का? नाही, लोकप्रतिनिधी आता आजी लोकप्रतिनिधी असू नंतर माझे लोकप्रतिनिधी असू द्या, आमचं काय कोणाला राजकीय काय म्हणायचं नाही, पण त्यांचं काम आहे की यायचं एका ठिकाणी थांबायचं, 2-4 घरं बघायची, त्या घरापासून माघारी जावं। पण प्रत्येक शेतकरी आता गाव एवढं मोठं कडलास एवढं मोठं गाव आहे, त्या गावात प्रत्येक लोकांकडे जावं नसेल लोकप्रतिनिधीने। अधिकारी येतात तेवढ्या पुरतं जातात माघारी, नंतर पुन्हा पालकमंत्री साहेब आले, खासदार साहेब अजून तर कोण खासदार आले नाहीत, मग लोक मेल्यानंतर तुम्ही येणार आहे का? सध्या लोकांची जगण्या मरण्या प्रश्न आहे, लोकांना खायला अन्न नाही, जनावरांना वैरण नाही। सध्या 4-4 दिवस झालं पावसामुळे पाण्यात वैरण काढता येत नाही। डाळिंबीचं 2-2 लाख नुकसान झाले, खर्च झालाय, पैसे 1 रुपया मिळत नाही, माल पूर्ण खराब होऊन गळून गेलाय माल खाली। तुमची प्रामुख्याने मागणी काय आहे सध्या? आमची मागणी एवढीच आहे की सरसकट आम्हाला भेटावं नुकसान भरपाई। तुम्ही आमचं गाव किंवा जवळा मंडळ तुम्ही आमचं गाव वगळून ये, सगळ्याबरोबर आम्हाला मिळावं, आमची नुकसान भरपाई आम्हाला मिळावी एवढीच आमची म्हणणं आहे। सरसकट म्हणजे किती एकरी किती पाहिजे? आमचं म्हणणं आहे डाळिंबीला खर्च भरपूर आहे, एकरी कमीत कमी आम्हाला 50 रुपये एकरी मिळावं अशी आमची आशा आहे। आमचं लाट आहे तरी 50%च्या म्हणण्यानुसार सदरच्या पंचनाम्याचे फोटो हे शेतकऱ्यांनी स्वतःहून नोटकॅम ह्या कॅमेऱ्यात काढावे अशी त्यांची आग्रहाची मागणी आहे। पण अशासारख्या ठिकाणी नोटकॅममध्ये फोटो निघेल का हे शासनाने याचा विचार करावा। सध्या कडलासमध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडलाय आणि सध्या शेतामध्ये पाणी दिसते, तुमच्या शेताचं काय नुकसान झाले का बागायचं? ही डाळिंबाची बाग बघा आता धरली येईल, 29 4 दिवस एवढा जो पाऊस झालाय गुडगडचं त्याला पाणी आहे, 2 लाख रुपये खर्च आलाय, 550 झाडं आहे ती, 100 अधिकारी इथं बघायला आलं नाही। येते ती उठल्या गावात सडकन जाते ती, पाऊस नाही पडला कडलाचा म्हणते, कॅनलचं पाणी फुटलं, ही फुटलं, मेन शेतकऱ्याला किती नुकसान झालं ही बघायला पाहिजे। 3 आमदार असून 100 आमदार इथं अजूनपर्यंत आला ना शेतकऱ्या बांधावरती। नाही, पालकमंत्री येऊन गेलेत, मध्यंतरी येऊन गेलं, गावात येऊन गेलं, शेतकऱ्या बांधावर कोण येऊन गेलं? शेतकऱ्या बांधावर 100 आलं नाही अजूनपर्यंत। शेतकऱ्या कोण आले? सरसकट कडलासमध्ये पाऊस किती झाला हे शेतकऱ्यांनी आमदार लोकांनी येऊन बघावं पहिल्यांदा। अधिकारी लोक सांगतात की नोट कॅम्प मध्ये फोटो काढावं,
फोटो त्याच्यावर पंचनामा काढण्यामध्ये काढला जवळ विभागात पाऊस नाही म्हणते हा. सगळे पाऊस आहे का जवळ विभागात पाऊस नाही कडलाच येऊन बघा काय झाली अवस्था सगळ्यांच्या बागा गेल्या मकाच बघा अवस्था सगळ्यांच्या डाळिंबाच बघा धरली आहे बागी आता बाग धरली आहे 1.5 महिना झाला हिला ती कळी ड्रॉप व्हायला झाडे जळून चालली आतापर्यंत काय नुकसान मिळालं झाडे गेली त्याची पण नाही आतापर्यंत काय नाही शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करावं दुसरी काय आता पश्चिम महाराष्ट्रात आत्महत्या कोण करत नाही आता तेवढे राहिले आत्महत्या करायचं आता पश्चिम महाराष्ट्रात पण लोकांनी दुसरं काय राहिलं नाही आता पश्चिम महाराष्ट्रात तेवढं राहिलं आत्महत्या करायचं कृषी अधिकारी साहेब पाऊस नाही म्हणता ही उगवले कशानं का पाणी आम्ही घातले वरनं आता जवळा मंडलला पाऊस नाही कडलास मंडलला कुठनं आले का सोडले धरणार तुम्ही कृषी मंडल अधिकाऱ्यांनी पाऊस नाही असं सांगितलंय. कृषी अधिकाऱ्याने सांगितले पाऊस नाही कणसं उगवले ते देवावर घट उगवल्यागत. किती एकरावर मका आहे आता सध्या? ही मका सध्या 3 एकरावर आहे. किती एकरात पाणी आहे? सगळं पाजूरच आहे काय पाणी का असलं झाले आता काय करता गुरापुढं काय मीठ लावून बसायचं काय का अधिकारी तर पगार घेत बसायचा आणि इथं शेतकरी जगाचा पोशिंदा नामकन तमकन कृषी मंत्रीने सांगोलेला 3 आमदार आहेत आणि कडलासला पाऊस नाही ही उगवली कुठं आम्ही पाणी घातले याला आणि जवळ मंडल काय तुमचं कडलास अकोला बसलं सोनं बसलं कडलासला ही कुठनं आलं या पूर्ण नुकसान झाले गुराला वैरण नाही आता. रात्रीच्या पावसानं तुमचं काय काय नुकसान झाले घरात? काय काय वाहून गेले? कोणकोणत्या वस्तू खराब झाल्या काय? काय ज्वारी कपडे पाक भिजून खराब. कोणत्या अधिकारी या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे काय अधिकारी? गावात काही ठिकाणी काय नेते ठिकाणी या ठिकाणी येऊन गेलेत त्या ठिकाणी पंचनामा पण काही ठिकाणी केलाय तसं तुमचं काय झालंय? मग पाठीमागच्या पावसात तुमच्या घरात पाणी होतं का? पाठीमागच्या वेळेस पावसात वारंवार पावसात पाणी असं होतंय मग ह्या वेळेस जास्त आहे का? जास्त सध्या घरामध्ये किती पाणी? पाणी गोटे एवढं. प्रशासनानं काही मदतीचं काय हात गेलाय का? मावशी काल पाऊस झाला त्या पावसानं तुमच्या घरात काही पाणी बिणी आलं होतं? पाण्यामुळे काय नुकसान? आमच्या पत्र्यापत्र तिकडे पलीकडे सगळं याला टाकलंय पाण्यात शिरलं पाणी सगळं घरात. प्रत्येक पावसात तुमच्या घराचं हे झालं होतं का? हा प्रत्येक दरवर्षी असं बस